श्री स्वामी समर्थ मंडळी, तुम्हाला माहिती आहे का नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठं स्वामींचे केंद्र कुठे आहे? चला तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. नाशिक पासून फक्त 33 ते 34 किलोमीटरवरती म्हणजे 35 ते 40 मिनिटांच्या अंतरावरती दिंडोरी येथे हे स्वामींचं केंद्र आहे. तिथे आम्ही आज सर्व फॅमिली दर्शनासाठी गेलेलो होतो. त्यामध्ये आमचा मित्र परिवार आणि त्यांची पण फॅमिली होती. दर्शनासाठी गेलो, रांगेत उभं होतो, तर तेवढ्यात आम्हाला एका व्यक्तीने सांगितलं की इथे फोटो काढण्यास सक्त मनाई आहे. तर आम्ही फोटो काढू शकलो नाही. दर्शन वगैरे झालं व्यवस्थित, थोड्या वेळ बसलो आम्ही. केंद्रामध्ये सर्व प्रकारचे आपल्याला जे हवे ते पुस्तके मिळतील आपल्याला, आणि समोरच खूप सारे दुकाने आहेत. तिथून तुम्ही माळ वगैरे काय पाहिजे असेल तर घेऊ शकता. समोर फूड स्टॉल पण भरपूर आहेत, पण आम्ही ठरवलेलं होतं की आपण तिथं नाही काही खायचं. तर आमच्या प्रत्येक दादाने येतानीच सर्व काही सुविधा उपलब्ध करून ठेवलेल्या आहेत आपल्यासाठी. त्यामध्ये आपल्याला त्यांनी नाशिकची फेमस भेळ आणलेली होती. घरूनच येताना त्यांनी सर्व डिश वगैरे, पेपर, कांदा, टमाटे वगैरे सर्व काही आणलेलं होतं. तर तो त्यामध्ये एक्सपर्टच आहे. त्याची भेळ खायची म्हटलं आम्ही आवडीने खातो. आणि कायम कुठे पण जायचं असलं तर त्याला सोबत असला की ते घेऊनच यायला सांगतो. त्याने अशा प्रकारे मस्त चॉपिंग केली, भेळ काढली, परतून त्याच्यावरती खूप मस्त पद्धतीने चाट मारला, लिंबू मारलं, आणि हिरव्या मिरच्या पण तळून आणलेल्या होत्या त्यांनी. सर्व सुविधा त्याच्या गाडीमध्येच असतात कायम. आमचं अचानक ठरलेलं होतं, तरी त्यांनी 5 मिनटं थांबून 5 मिनटं थांबा बोलला, आणि त्यानंतर त्यांनी सर्व टमाटे, कांदा, लिंबू, कोथिंबीर सर्व घेतली आणि मस्त भेळ बनवली. आम्ही सर्व फॅमिलीने एन्जॉय केला. लहान मुलं पण आमच्यासोबत होती, त्यांनी पण खाली. आणि त्यांनी ओली भेळ करण्यासाठी सुद्धा चिंचेचं पाणी बनवून आणलेलं होतं. ज्यांना आवडेल त्यांनी ओली भेळ करून पण खाल्लेली होती. आम्ही 8 लोक होतो. 8 लोकांसाठी एवढी भेळ मस्त बनवलेली. मला तर काही ओली भेळ आवडत नाही, मी सुकीच खाली. नाशिकची फेमस भेळ सानप बंधू म्हणून, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. ती भेळ खूप छान आहे. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.